महादेव जय श्रीराम मित्रांनो. तर मी निखिल दातोंडे, मी करत आहे भारत ज्योतिर्लिंग चारधामची सायकल यात्रा. तर आपण आज आपण चाललो होतो यमुनोत्रीला. तर मित्रांनो आपण मसुरी या गावाच्या घाटाला लागलो होतो. तर आपले पाहुणे होते, गेले तिथे यमुनोत्रीला. तर ते म्हणले तू जाऊ नको आता, कारण की तिकडं रस्ता कोसळलेला आहे. त्यांचं पण दर्शन नाही झालेलं यमुनोत्रीचं. 50 किलोमीटर गेले होते ते, फक्त 50 किलोमीटर राहिलं त्यांचं यमुनोत्री धाम. पर ते उदूक मागं आलेले ते 1-2 दिवस थांबले तिथं, पण काय झालं नाही. ते उदूक मागं आले, आज आपल्याला भेटले होते. तर भेटल्यानंतर ते म्हणले तू पण जाऊ नको मी तिकडं. तर एवढा पाऊस आहे का तुम्हाला आता सांगणं, तिथं एकदा भयंकर रूप दाखवतो, त्याच्यानंतर थोडी माहिती देतो. मराठी माणसाला सपोर्ट करायचा. हे बघू शकता, एकदम भयंकर रूप, एकदम फास्ट मध्ये होऊ राहिले मित्रांनो. तर आम्ही काल 2 दिवस झाले तेव्हा गेलो होतो ना, इकडचं झुळाकाच चालू, एवढंच पाणी होतं नदीला. आणि आज पाहू शकता या साईडचं एवढं डोंगर आहे, डोंगर पूर्ण पाणी नदीला येतोय. आपण या साईडनं आलेलो आहे. तर काकाची सायकल पंचर झाल्यामुळं काका मागं थांबले, आपण थोडं पुढं आलेलो आहे. तर पाहू शकता एकदम भयंकर पाऊस चालू आहे मित्रांनो. कोणाला केदारनाथ बद्रीनाथला यायचं असलं तर 10-15 दिवस थांबा, मग या, कारण की इकडे एवढा पाऊस चालू आहे. डायरेक्ट ढगफुटी होऊ राहिली मित्रांनो. तर गंगोत्रीला जात असताना उत्तर काशीमध्ये एका गावामध्ये ढगफुटी झाली. तर ढगफुटीत अर्ध गाव होऊन गेलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे का कोणी केदारनाथला आत्ता जेवू नका 10-15 दिवस. तर असंच सपोर्ट राहू द्या मराठी माणसावर. मराठी माणूस तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. चला पुन्हा एकदा नदी बघून घ्या. एकदम भयंकर रूप आहे. आपली रामपेरी इकडे आहे. कसं मराठी माणसाला फॉलो करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. कसं मराठी माणूस म्हणत तसं. कोणी येऊ नका, कृपया करून कोणी येऊ नका केदारनाथला 10-15 दिवस. रामकृष्ण.